श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सासूचा राग. माधवीबाई पहाटेच उठल्या होत्या. घर अजून शांत होतं. स्वयंपाकघरातील किलबिल, फोडणीचा वास, देवघरातील अगरबत्ती हे सगळं तिच्या आयुष्याचा श्वास होता. ती हळूच गॅसवर पातेले ठेवत म्हणाली, अभयला लवकर ऑफिस असतं, गरम पोळी मिळाली पाहिजे. ती स्वतःशीच बोलायची, कारण ऐकणारं कोणी उरलेलं नव्हतं. अभय तिचा एकुलता एक मुलगा. वडील गेले तेव्हापासून तिने त्यांच्यासाठी आयुष्य झोकून दिलं होतं. नोकरी, शिक्षण, लग्न सगळं तिनंच पाहिलं. रिया घरात आली तेव्हा माधवीबाईंना वाटलं, माझ्या घरात पुन्हा हसू येणार. पहिले काही महिने खरंच तसे गेले. रिया गोड बोलायची, आई तुम्हीच सांगा कसं करू. आई तुमच्याशिवाय मला जमणार नाही. माधवीबाई हरवून जायच्या. पण हळूहळू ते आई शब्दातलं आपुलकीचं वजन कमी होत गेलं. त्या दिवशी माधवीबाईंनी भाजी चिरलेली असताना रियाला विचारलं, आज भाजी साधी करू की थोडी मसालेदार. रिया फोनकडे पाहतच म्हणाली, आई आजकाल असं कोण विचारतं. जेवणाला टेस्ट असली की झालं. माधवीबाई गप्प झाल्या. बरं एवढंच म्हणाल्या. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांना जाणवलं, आपल्याला ऐकून घेतलं जात नाही, फक्त सांगितलं जातं. दिवस पुढे सरकत गेले तसे रियाचं वागणं बदलत गेलं. ती कुठेही जाण्याआधी सांगायची नाही, फक्त निघताना म्हणायची, मी बाहेर चाललीये. एकदा माधवीबाई म्हणाल्या, सांगून गेलीस तर बरं वाटेल ग. रिया हसत म्हणाली, आई हे माझं घर आहे. माझ्या घरात मी सांगून फिरायला जायला हवंच असं नाही. ते वाक्य माधवीबाईंच्या मनात खोलवर रुतलं. माझं घर. अभय सगळं पाहत होता, पण काहीच बोलत नव्हता. माधवीबाई कधी कधी त्याला म्हणायच्या, अभय थोडं समजाव. तो म्हणायचा, आई सोड ना. रिया मॉडर्न आहे, तिला स्पेस हवी असते. स्पेस. माधवीबाईंना हा शब्द बोचायचा. मला कोणती स्पेस हवी आहे? फक्त माणूस म्हणून वागणूक हवी आहे. एकदा पाहुणे आले होते. माधवीबाईंनी साडी नेसली होती, जरा जुन्या पद्धतीची. रिया म्हणाली, आई आजकाल अशी साडी कोण घालतो? थोडं अपडेट व्हा सगळ्यांसमोर. माधवीबाई हसल्या, पण त्या हसण्यात दुःख होतं. त्या रात्री आरशासमोर उभं राहून स्वतःलाच विचारलं, मी खरंच इतकी जुनाट झाली आहे का? हळूहळू सून आणि मुलगा बाहेर जेवू लागले. पार्टी, मित्र, ट्रिप्स. माधवीबाई घरीच राहायच्या. त्या दिवशी टेबलावर 3 ताटं ठेवली होती, पण 2 उचलली गेली. रिया म्हणाली, आई आम्ही बाहेरच जेवून येतो. माधवीबाईंनी ताट बाजूला ठेवलं. स्वतःचं ताट घेऊन शांतपणे बसल्या. ताटात अन्न होतं, पण पोट भरत नव्हतं. राग लगेच येत नाही, तो हळूहळू साठत जातो. प्रत्येक दुर्लक्षात, प्रत्येक टोमण्यात, प्रत्येक तुम्हाला काय करायचंय या वाक्यात. माधवीबाई मनातल्या मनात म्हणायच्या, मी काही मागत नाही, फक्त माझं अस्तित्व मान्य करा. पण शब्द ओठांवर येत नव्हते. त्या दिवशी अभय आणि रिया अचानक ट्रिपला निघाले. रिया म्हणाली, आई आम्ही 2 दिवस नाही येणार. बरं. माधवीबाई म्हणाल्या. दरवाजा बंद झाला. घरात शांतता पसरली. माधवीबाई सोफ्यावर बसल्या. भिंतीवरचा जुना फोटो पाहिला. नवरा अभय लहान असताना, आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. ती पुटपुटल्या, माझा राग नाही, माझं दुःख आहे. आणि त्या क्षणी सासूच्या रागाची बीजं पेरली गेली. घरात 2 दिवसाची शांतता नव्हती. ती जड शांतता होती. माधवीबाई सकाळी उठल्या. नेहमीसारखी देवघरात दिवा लावला. पण आज कुणासाठी हा प्रश्न मनात घोळत होता. अभय आणि रिया परत येईपर्यंत ती घराची प्रत्येक गोष्ट नेहमीसारखी करत राहिली. सवय मोडणं सोपं नसतं. दुपारी माधवीबाई खिडकीजवळ बसल्या. समोरच्या बिल्डिंगमध्ये आवाज, हशा, गाणी.
कोणाच्या तरी घरात कार्यक्रम चालू होता. ती स्वतःशीच म्हणाल्या, आपल्या घरात शेवटचं कधी हसू ऐकलं? उत्तर नव्हतं. घर मोठं होतं, पण त्यात माणूस पण कमी पडत होतं. संध्याकाळी शेजारची सुनंदाबाई भेटायला आल्या. त्या नेहमीसारख्या उत्साहात म्हणाल्या, काय माधवी, मुलगा सून दिसत नाहीत आजकाल. माधवीबाई हसल्या. त्यांचं आपलं चालू असतं. सुनंदाबाई पुढे म्हणाल्या, आजकालच्या सुनांचं वेगळंच असतं बघा. आपल्यासारखं सहन करायचं नसतं त्यांना. हे शब्द माधवीबाईंच्या मनात घर करून बसले. सहन? मी अजून किती सहन करायचं? 2 दिवसात रियाचा एकही फोन नाही. अभयचा फक्त एक मेसेज, आई सगळं ठीक आहे. माधवीबाई फोन हातात धरून बसल्या. फोन वाजेल या आशेने, पण फोन शांतच राहिला. त्या दिवशी माधवीबाईंनी पुलाव केला सवयीने. मग लक्षात आलं, आज कोणी नाही. भांड्यातला पुलाव तसेच राहिला. तिने स्वतःसाठी थोडासा घेतला. उरलेला पुलाव दुसऱ्या दिवशीही तसाच होता. रात्री माधवीबाईंना झोपच लागत नव्हती. डोळे मिटले की जुने दिवस आठवत होते. अभय लहान असताना ताप आला की रात्रभर जागी राहायची. आज तिलाच ताप येत होता, पण कोणाच्याच लक्षात नव्हतं. तिसऱ्या दिवशी माधवीबाईंची तब्येत खालावली. अंग दुखत होतं. ताप चढला. त्या स्वतःच औषध घेत राहिल्या. कुणाला सांगावं? सांगूनही काय होणार? त्या मनात म्हणाल्या, मी सांगितलं तर म्हणतील तुम्हाला नेहमीच काहीतरी होतं. सायंकाळी अभय आणि रिया परत आले. हसत, फोटो दाखवत. रिया म्हणाली, आई ट्रिप मस्त झाली. माधवीबाई हसल्या, पण डोळ्यात चमक नव्हती. अभयने सहज विचारलं, आई ठीक आहे ना? हो, माधवीबाई म्हणाल्या, तेवढंच. दुसऱ्या दिवशी माधवीबाईंनी भाजी करताना थोडी चूक केली. मीठ जरा जास्त झालं. रिया म्हणाली, आई आजकाल लक्ष कुठे असतं तुमचं? मी सांगितलं होतं ना मीठ कमी. स्वरात तक्रार होती, आदर नव्हता. माधवीबाई गप्प. त्या आरशासमोर उभ्या राहिल्या. डोळ्याखाली काळी वर्तुळं, केस पांढरे. ती स्वतःलाच म्हणाल्या, मी इतकी त्रासदायक झाले का? मन उत्तर देत होतं, नाही. पण मनाला कोण ऐकतं? त्या दिवशी रिया आणि अभय पुन्हा बाहेर गेले. यावेळी सासू आजारी आहे हे माहिती असूनही. आई आम्हाला उशीर होईल, रिया म्हणाली. माधवीबाईंनी फक्त मान हलवली. दार बंद झाला. त्या पलंगावर बसल्या. डोळे मिटले. पाणी वाहू लागलं. ती कुजबुजल्या, मी अडथळा झालीये. तो राग मोठ्याने नव्हता, तो शांत होता, धगधगत होता. मी काहीच मागत नाही, पण मला इतकं एकटं का केलं जातं? तिच्या मनात एक विचार रुंजी घालू लागला, जर मीच नसले तर? त्यांना फरक पडेल का? रात्री माधवीबाई उठून बसल्या. कागद पेन घेतला. काही लिहिलं नाही, फक्त पेन हातात धरून बसल्या. डोळ्यात पाणी, मनात निर्णयाची पहिली ठिणगी. त्या स्वतःशीच म्हणाल्या, माझा राग आता शब्द शोधतोय. आणि त्या क्षणी सासूचा राग आकार घेऊ लागला. त्या रात्री माधवीबाईंना झोप लागलीच नाही. घर शांत होतं, पण ती शांतता जखमी होती. भिंतीवरचं घड्याळ टिकटिक करत होतं आणि प्रत्येक टिकसोबत तिच्या मनातला विचार ठाम होत चालला होता, मी किती दिवस गप्प राहायचं? माझ्या घरातच मला परक केलं जातंय. सकाळ झाली. माधवीबाई उठल्या, पण आज स्वयंपाकघरात गेल्या नाहीत. नेहमी पहाटेचं तिचं अस्तित्व आज कुठेच नव्हतं. रिया उठून बाहेर आली. टेबल रिकामं पाहून चिडली. आई चहा नाही का अजून? तिने आवाज दिला. माधवीबाई शांतपणे हॉलमध्ये बसलेल्या. समोर फक्त पाण्याचा ग्लास. आज नाही, त्या म्हणाल्या. रिया दचकली. म्हणजे आज मी काही करणार नाही. तो आवाज शांत होता, पण ठाम. अभय ऑफिससाठी तयार होत होता. त्याने आईकडे पाहिलं. आई काय झालं? काही नाही,
माधवीबाई म्हणाल्या. खूप दिवस काहीच झालं नव्हतं. अभय गप्प. त्या गप्पीत सगळ्याच भावना अडकल्या. दुपारी रियाने स्वयंपाक केला. मीठ सापडत नव्हतं. तिने स्वयंपाकघरातूनच आवाज दिला. आई, मीठ कुठे ठेवलंय? माधवीबाई उठल्या नाहीत. हॉलमधूनच म्हणाल्या, जिथे ठेवलेले असते तिथेच असेल. रिया चिडली. तुम्हाला सांगितलं होतं ना स्वयंपाकघरात लक्ष द्या. तो क्षण, ज्या क्षणाची भीती माधवीबाईंना होती, तो क्षण. त्या हळूहळू उठल्या. रिया समोर उभी होती. लक्ष. माधवीबाई हसल्या. त्या हसण्यात वेदना होती. मी आयुष्यभर लक्ष दिलं ग. घराकडे, मुलाकडे, संसाराकडे. रिया काही बोलणार तोवर माधवीबाईंनी हात उचलून थांबवलं. आज पहिल्यांदा मी बोलते आणि आज ऐकून घ्यायचं. अभय धावत आला. रिया, माधवीबाई म्हणाल्या, तू मला टोमणे मारलेस. माझ्या सल्ल्याची खिल्ली उडवलीस. माझ्या घरातच मला विचारात घेतलं नाहीस. रिया म्हणाली, आई, तुम्ही खूप ओव्हरथिंक करता. ते वाक्य जणू शेवटचं. ओव्हरथिंक. माधवीबाईंचा आवाज थरथरला. मी रात्री जागी राहून विचार केला. मी आजारी असताना विचार केला. मी एकटी असताना विचार केला. त्या थांबल्या. डोळ्यात पाणी. मी कुठे चुकले? माधवीबाईंनी अभयकडे पाहिलं. अभय, तू काहीच बोलला नाहीस. अभय नजर खाली घालून उभा. रिया पुन्हा म्हणाली, आई, तुम्ही म्हणता तसं नाही, पण हे घर आमचं घर आहे. माधवीबाई शांतपणे म्हणाल्या, हो, हे तुमचंच घर आहे. त्या वाक्यात कटुता नव्हती, स्वीकृती होती. म्हणूनच माधवीबाई म्हणाल्या, आजपासून मी बाजूला होते. रिया गोंधळली. म्हणजे काय? म्हणजे? माधवीबाई हळूच म्हणाल्या, मी अडथळा आहे ना. मग तो अडथळा दूर होतो. त्या बेडरूममध्ये गेल्या. कपाट उघडलं. थोड्या साड्या, काही कपडे. अभय घाबरला. आई, थांब. माधवीबाई परत आल्या. हातात छोटी बॅग. आजपासून स्वयंपाक, घर, जबाबदारी काहीच नाही. रिया म्हणाली, हे काय नाटक आहे? माधवीबाई थांबल्या. पहिल्यांदाच रियाकडे थेट पाहिलं. नाटक नाही ग, स्वाभिमान आहे. त्या दाराजवळ उभ्या राहिल्या. तुम्ही माझ्या घरातून निघून जा, त्या म्हणाल्या. रिया अवाक. किंवा मी निघून जाते. कारण जिथे आदर नाही तिथे नातं ओझं होतं. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. फक्त घड्याळांचा आवाज. अभयच्या डोळ्यात पाणी. रिया स्तब्ध. माधवीबाई दार उघडून बाहेर पडल्या. दार बंद झालं. घरात पहिल्यांदाच खरी शांतता पसरली. पण ती शांतता भीतीदायक होती. आणि त्या शांततेत रिया आणि अभयला पहिल्यांदा जाणवलं, आपण काहीतरी खूप मोठं गमावलंय. दार बंद झालं आणि त्या आवाजाने घर हादरलं. रिया आणि अभय एकमेकांकडे पाहत उभे राहिले. काही क्षणापूर्वी जे घर आपलं वाटत होतं ते अचानक पोकळं झालं. हॉलमध्ये सन्नाटा. स्वयंपाकघरात शांतता. देवघरात दिवा विझलेला. आई खरंच गेली का? रिया हळूच म्हणाली. अभय उत्तर देऊ शकला नाही. पहिली रात्र कठीण होती. रिया स्वयंपाकघरात गेली. भांडी अस्ताव्यस्त, नेहमी व्यवस्थित ठेवलेली. डाळ, तांदूळ आज विस्कळीत. तिने गॅस पेटवला, पण हात थरथरत होते. आई असती तर, हा विचार मनात येताच ती थांबली. पहिल्यांदाच तिला जाणवलं, आई म्हणजे सवय नव्हे, आधार असतो. अभय बाल्कनीत उभा होता. खाली रस्त्यावर लोकांची लगबग. त्याच्या मनात सतत एकच दृश्य फिरत होतं. आई दार उघडून बाहेर पडतानाच मी थांबवलं का नाही तिला? मी ठाम उभा का नाही राहिलो? त्याने स्वतःशीच पुटपुटलं. मी तिला दुखावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी टेबलावर फक्त 2 कप चहा होते. तिसरा कप नव्हता. रिया तो रिकामा कोपरा पाहत राहिली. डोळ्यात पाणी तरळलं. ती नेहमी सकाळी सासूबाईंच्या हातचा चहा प्यायची. सून असूनही सासूने कधी तिच्यावर हक्क गाजवला नाही.
की स्वयंपाकघरातली कामे तुलाच करावी लागतील. त्या सर्व कामे करत, तिला सांभाळून घेत, पण तिला कधीच त्यांचं प्रेम दिसलंच नाही. ती हळूच म्हणाली, आई कुठे असतील? अभय काही बोलला नाही. त्याने चहा घेतला, पण घशातून उतरेना. रिया बाथरूममध्ये गेली. आरशात स्वतःकडे पाहिलं. तोच आत्मविश्वास, पण डोळ्यात गर्व नव्हता. तिला माधवीबाईंचे शब्द आठवले, स्वाभिमान आहे. ती स्वतःशीच म्हणाली, मी स्वातंत्र्याच्या नावाखाली काय केलं? आज पहिल्यांदा तिला तिचे टोमणे, तिची भाषा, तिचं दुर्लक्ष आठवत होतं. अभयने फोन उचलला. आईचा नंबर. रिंग. एकदा, दोनदा फोन उचलला गेला नाही. ती कुठे असेल? रिया घाबरून म्हणाली. दोघे शेजारी गेले. सुनंदाबाई म्हणाल्या, माझ्याकडे आल्या होत्या, पण आज सकाळी लवकर निघून गेल्या. कुठे जाणार काही सांगितलं नाही. डोळ्यात पाणी होतं. रिया खाली बसली. रिया हळू आवाजात म्हणाली, अभय. आपण आईला गृहीत धरलं. अभय डोळे मिटून म्हणाला, माझी चूक जास्त आहे. मी गप्प राहिलो. त्या गप्पीत त्यांनी पहिल्यांदा आईचं दुःख ऐकलं. रिया देवघरात गेली. दिवा लावला. हात जोडले. पहिल्यांदा मनापासून. आई परत येऊ दे. ती कुजबुजली. दोघे बाहेर पडले. माधवीबाईंच्या मैत्रिणीकडे, नातेवाईकांकडे चौकशी. शेवटी कळलं, त्या जुन्या घराकडे गेल्या होत्या, जिथे त्या आणि त्यांचे पती राहत असत. ते घर लहान होतं, पण ओळखीचं. माधवीबाई खिडकीजवळ बसलेल्या, हातात जुना फोटो. अभय दारात उभा राहिला. आई. त्या वळल्या. त्या नजरेत राग नव्हता, थकवा होता. रिया पुढे आली. हात जोडले. आई मी चुकले. माधवीबाई काही बोलल्या नाहीत. रिया रडत म्हणाली, तुमचा राग चुकीचा नव्हता, माझं वागणं चुकीचं होतं. अभय पुढे आला. आई मला माफ कर. मी तुझा आवाज ऐकलाच नाही. माधवीबाईंनी दीर्घ श्वास घेतला. माफी सोपी असते, त्या म्हणाल्या, पण बदल कठीण. रिया मान खाली घालून म्हणाली, मी बदलेन, फक्त शब्द नको. माधवीबाई शांतपणे म्हणाल्या, आदर हवा. माधवीबाई शांतपणे म्हणाल्या, आदर हवा. त्या दिवशी माधवीबाई परत आल्या, पण सगळं बदललेलं होतं. रिया पहिल्यांदा म्हणाली, आई आज तुम्ही सांगाल तसं करूया. माधवीबाई हसल्या. तो हसरा चेहरा घरात उजेड घेऊन आला. दिवस गेले. रिया आता सांगून बाहेर जायची. अभय आईशी बोलायचा. घरात संवाद सुरू झाला. कधी मतभेद, पण आता आदर होता. माधवीबाई देवघरात दिवा लावत म्हणाल्या, रागाने नातं तुटत नाही, दुर्लक्षाने तुटतं. रिया त्यांच्या शेजारी उभी होती. घर पुन्हा घर झालं होतं. कथेचा संदेश असा आहे की सासूचा राग हा राग नव्हता, तो घर वाचवण्यासाठीचा शेवटचा आवाज होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.